जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकारकडून महत्त्वाची बातमी आलेली आहे. म्हणजे नवीन एक सर्व्हिस चालू केली आहे. या सर्व्हिसद्वारे तुमच्या आधार कार्डने किती मोबाईल सिम चालू आहेत, म्हणजे तुमचे आधार कार्ड जे आहे त्यावर किती सिम कार्ड लिंक आहे ते तुम्ही नवीन सर्व्हिसने 5 मिनिटात चेक करू शकता. कारण आजकाल खूप प्रकारचे स्कॅम चालू झालेले आहे. म्हणून गव्हर्नमेंटने या सर्व्हिसद्वारे तुम्ही स्वतः चेक करू शकतात की तुमच्या आधार कार्डने किती सिम कार्ड चालू आहेत. कारण तुमच्या आधार कार्डने अजून दुसरे कोणी सिम कार्ड यूज नाही ना करत, तर तुम्ही संपूर्ण चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डवरून किती नंबर चालू आहेत, कोणकोणते नंबर आहेत, आणि जो नंबर तुम्ही घेतला नसेल आणि तो चालू आहे तर तो तुम्ही बंद सुद्धा करू शकता. तर संपूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या. त्यानंतर यामध्ये तुम्हाला संचारसाथी टाईप करून घ्यायचे आहे आणि सर्च करून घ्या. मग तुमच्यासमोर जी पहिली लिंक आलेली आहे संचारसाथी, या लिंकवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो पोर्टल आहे तो ओपन होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे खालती पाहू शकता नाव युअर मोबाईल कनेक्शन, यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे. तर ही सर्व्हिस आहे, त्यामधून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डवरती किती नंबर चालू आहेत. तर इथे तुमचा जो आधार कार्डवरती मोबाईल नंबर आहे तो इथे टाईप करून घ्या आणि इथे कॅप्शन दिलेले आहे तो इथे टाईप करून घ्या व व्हॅलिड कॅप्शनवरती क्लिक करून घ्या. तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP इथे टाईप करून लॉग इन वरती क्लिक करून घ्या. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे. सर्व माहिती इथे तुम्ही पाहू शकता. इथे पाहू शकता की तुमच्या आधार कार्डवरून किती नंबर चालू आहे ते इथे दिसत आहे. तुमच्या आधार कार्डद्वारे किती नंबर घेतले आहे ते इथे शो होणार आहे. तर सर्व नंबरच्या समोर 3 ऑप्शन दिसत आहे. पहिले आहे नॉट माय नंबर, म्हणजे तुमचा हा नंबर नाही. तर तुम्ही नॉट माय नंबर वरती क्लिक करून रिपोर्ट करू शकता. त्यानंतर नॉट रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला नंबर यूज नसेल तर बंद करू शकता. त्यानंतर रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला हा सिम पाहिजे असेल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. तर मित्रांनो, समजा हा माझा सिम नाही आहे, म्हणजे कोणीतरी माझ्या आधार कार्डने हा नंबर घेतला आहे, तर तुम्ही गव्हर्नमेंट थ्रू बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला या नंबरला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर माय नंबरवरती क्लिक करून घ्या, म्हणजे हा माझा नंबर नाही आहे. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर ओके वरती क्लिक करून घ्या. ओके केल्यानंतर जी रिक्वेस्ट आहे ती सबमिट झालेली आहे. तर इथे पाहू शकता सबमिट रिक्वेस्ट डिटेल, यामध्ये तुम्हाला डिटेल पाहायला भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट ID भेटतो, तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. या ID ने रिक्वेस्ट जी आहे ती ट्रॅक करू शकतो. त्यानंतर रिक्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला 10 दिवस वाट पाहावी लागणार आहे. तुमचा जो नंबर दाखवत आहे तो बंद होऊन जाणार, म्हणजे तो तुमच्या ID वरून काढून टाकला जाणार आहे. तर मित्रांनो, स्टेटस ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला इथे रिक्वेस्ट ID जो भेटला होता तो इथे फिल करून घ्या. त्यानंतर ट्रॅकचं ऑप्शन दिले आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर इथे तुम्हाला सर्व ट्रॅक स्टेटस पाहायला भेटणार आहे. रिक्वेस्ट नंबर दिसत आहे, कोणता नंबर तुम्हाला काढून टाकायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट टाईप आहे आणि रिक्वेस्ट डेट ऑफ टाइम दाखवत आहे व स्टेटस इथे पेंडिंग दाखवत आहे, कारण आपण आत्ताच अप्लाय केल्यामुळे पेंडिंग दाखवत आहे. तर मित्रांनो, 7 किंवा 10 दिवसानंतर इथे तुम्हाला सक्सेस दिसून येणार आहे, म्हणजे हा नंबर गव्हर्नमेंट थ्रू काढून टाकला जाणार आहे, म्हणजे तुमच्या ID वरून हा नंबर दिसणार नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही लवकर चेक करून घ्या की तुमच्या आधार कार्डवरती किती नंबर चालू आहेत आणि तुमच्या कार्डवरून चुकीचा नंबर कोणी घेऊन काही स्कॅम करत नाहीये ना, ते तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही लवकर चेक करून गव्हर्नमेंट थ्रू नंबर काढून टाका. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.